मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. परी सर्व भावे भरले देखे, आणि भुकेला अमृते तोखे. तैसे पत्रची परी तेणे सुखे, आरोगू लागे. बघा, भुकेलेल्या माणसाला अमृत मिळाला जसा आनंद होतो, तसा मलाही ते सर्वस्वी प्रेमाने अर्पण केलेले पानच पाहून अत्यंत सुख होते. पानच पाहूनच मला सुख होतं, कारण तो ते पान बघत नसतो, ते त्याचं हृदय बघत असतो. त्या जीवात्म्याच्या जाणीवांचं हृदय त्याला ते बघता येत असतं. म्हणून तो म्हणतो सुख होते, ते पाहून अत्यंत सुख होते, व त्या सुखाने मी ते पान खाऊन जातो. म्हणून तुम्हाला म्हणजे आता तुम्ही ते समजू शकता, शबरीच्या तिथं राम जेव्हा गेले असतील तेव्हा त्यांनी बोर उष्टी का खाल्ली? आपल्याला उष्टी होती ती, परंतु त्यांनी त्या शबरीच्या हृदयाशी एकरूपता साधली. हे ते महत्वाचे. हे अध्यात्म रामायण आहे. लक्षात घ्या, रामायणामधलं अध्यात्म काय आहे की देव भक्त असे द्वैत, हा अद्वयत्व न सांगिता. दाखवी देव देवेशा, शबरीला त्या आता ते दाखवत आहे शबरीला. असं म्हणूयात पाहिजे. द्रौपदीने भाजीचं एक पान विश्वामित्र पण तो चमत्कार झालेला आहे. तो चमत्कार आहे. तो तुम्ही जे म्हणताय तो चमत्कार आहे. त्याच्यातनं सर्व ते ऋषी जेवले वगैरे, त्या चमत्कार सदृश आहे. परंतु याच्यामध्ये भावाची जास्त ते खाता खाता केळी साली सगळं त्यांनी केळ खाल्लंय विदुराकडे. हे भक्ती आहे, ही भक्तीची जाणीव. म्हणून या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या भूमिकेत ते म्हणतात बरं का. अथवा ऐसेही एक घडे, जे पालाही परी न जोडे, तरी उदकाचे तव साकडे नव्हे लगे. अथवा केव्हा असंही झालं की बाबा पालाही नाहीये द्यायला, पण पाणी तर आहे. म्हणून ते पाणी जरी मला त्यांनी दिलं तरी सुद्धा मी संतोष पावतो. असं परीक्षा हे ते भलतेच निमोले, न जोडिता आहे जोडले, तेची सर्वस्व करून अर्पिले जेणे मज. म्हणून ते वाटेल तेथे विनामोल मिळू शकते ना. पाणी कुठेही मिळतं, उदंड जाहले पाणी. मोल देऊन प्राप्त करून घ्यावे लागत नाही. तेच देवा माझ्यापाशी इतके पाणीच आहे असे म्हणून ज्याने अर्पण केले. आपल्या ओंजळीत भरेल एवढं पाणी जरी देवाला अर्पण केलं तरी सुद्धा देव त्याच्या भावाला म्हणजे अंतःकरणाला जाणून ते स्वतः स्वीकार करतो. पण देवाला काय अर्पण करायचंय थोडक्यामध्ये, तर आपलं हृदय देवाला अर्पण करायचं, हे समजलं पाहिजे. म्हणून शंकराला सुद्धा आता येतोच आहे शंकराचे म्हणजे आपलं श्रावण महिना येतोच आहे. शंकराच्या पिंडीला असं म्हणतात की जिथं पिंड असेल तिथं एक लोटावर तरी पाणी घाला, अशी प्रथा आहे. असं आमच्या वडिलांनी मला सांगितलं, ते मी तुम्हाला सांगतो एवढं. परंतु मला अजून एवढ्या शंकराच्या पिंड्या अशा दिसलेल्या नाहीयेत, पण जिथं दिसल्या तिथं पाणी अवेलेबल होतं ते घातलं मी एवढंच. परंतु घालावं ही कृती झाली. परंतु त्या व्यतिरिक्त तो जो भाव आहे त्या भावाला जास्त महत्व. म्हणूनच ते भाव बळे आकळे एरवी ना बळे. आणि भाव कुठं तयार होतो
मन बुद्धी चित्त अहंकाराच्या जाणीवेतून अंतःकरण चतुष्टयातच भाव तयार होतो. म्हणून त्या भावाला फार महत्व आहे. तेने वैकुंठापासून विषाळे मजलागी केली राहुळे कौस्तुभा हे निर्मळे लेणी दिधली. त्याने वैकुंठाहून विशाल असे माझ्याकरता मंदिर बांधून दिले. बरं का. कौस्तुभ मण्याहून तेजस्वी मण्याचे अलंकार मला त्याने समर्पण केले. क्षीराब्दी ऐसी दुधाची शेजारे क्षीराब्दी ऐसी मनोहरे मजलागी अपारे सृजली तेने कर्पूर चंदन अगरू ऐसया सुगंधाचा महामेरू मज हातीवा लाविला दिन करू दीपमाळे गरुडा सारे की वाहने मज सुरतरूची उद्याने कामधेनूची गोधने अर्पिली तेने मज अमृताहुनी सुरसे गोनी ओगरिले बहुवसे ऐसा भक्तांचे नी उदकलेशे परितोषेगा. हे मी संपूर्ण वाचून दाखवलं मुद्दाम, कारण याच्या मधल्या तुटक याच्यातनं तुम्हाला अर्थ कळणार नाही म्हणून. त्याने वैकुंठाहून विशाल असे माझ्याकरता मंदिर बांधून दिले. बरं का. कौस्तुभ मण्याहून तेजस्वी मण्यांचे अलंकार मला त्याने समर्पण केले. क्षीर समुद्रासारखी अनेक सुंदर दुधाची शय्यास्थाने त्याने निर्माण केली. कापूर चंदन अगरू अशा सुगंधित द्रव्यांचा मेरू पर्वत मला त्याने दिला. त्याने माझ्या दीपमाळेवर सूर्याची काढवात आपल्या हाताने लावली. गरुडासारखी वाहने कल्पतरूंचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला त्याने समर्पण केले. अमृतापेक्षाही सुरस पंचपक्वान्नांची ताटे भरून वाढली. असा भक्ताने अर्पलेल्या थोड्याशा पाण्याने देखील मी संतुष्ट होतो. बघा, आता ही जी सर्व जाणीव ज्ञानेश्वरांनी मांडलेली आहे ना, हे समजण्यासाठी थोडं अरविंदांच्या तत्वज्ञानात शिरावं लागतं. आता श्रीकृष्ण ज्यांनी राम बनवला, ज्यांनी कृष्ण बनवला, तो विश्वातीत परब्रह्म स्वरूप असणाऱ्या त्या परमेश्वर चिदानंद स्वरूपाची जाणीव आहे. ती अतिमानसाची जाणीव आहे. आणि त्या अतिमानसाच्या जाणीवेतून चित स्वरूपातली ईश्वराची शक्ती, ज्याला परा म्हणतो आपण, ती पराशक्ती जेव्हा मी ब्रह्म आहे या जाणीवेतून बाहेर आली, तेव्हा स्थिती काय झाली? परा आणि पुरुषोत्तम या दोन, पुरुष आणि प्रकृती सारख्या दोन अभिन्न असणाऱ्या गोष्टी भिन्नपणे कार्यान्वित झाल्या. म्हणून ती परा अपरेमध्ये गेली आणि ब्रह्मांड निर्मिती संपूर्णपणे तयार झाली. आता ती कशा स्टेप्स मधून झाली या डिटेल्स मध्ये जात नाही, तुम्हाला माहिती आहेत. त्यांना माहिती नसेल त्यांनी परत ध्यान वगैरे करा, मला काही म्हणायचं नाही, परंतु वेळ जाईल म्हणून. तर ही जी अपरा प्रकृती झाली, तिलाच आपण प्रकृती आणि पुरुष यांचा खेळ मानतो. आता हा जो पुरुष तयार झालेला आहे, हा पुरुष मूळ परावस्थेतल्या अपरा शक्तीतनं तयार झालेला, जी जाणीव आहे ती विश्वमनाची तयार झाली. त्या जाणीवेला, विश्वमनाच्या जाणीवेला सुद्धा ज्यांनी तयार केलं त्याला अबोध मन असं म्हणतात, ओव्हर माइंड. म्हणून हे सर्व जे एक प्रकारे ज्यांना आपण अवतार म्हणतो, हे सर्व अवतार अबोध मनाच्या ओव्हर माइंडच्या स्टेज मधनं निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्या मूळ सच्चिदानंदाचेच अवतार आहेत, परंतु त्यांनी शरीर धारण करून या भूतलावरती ते अवतीर्ण झालेले आहेत. म्हणून या पृथ्वीचं महत्व आहे की हिच्यावरतीच अवतार होतात. कालच्या ध्यानामध्ये आपण पाहिले. म्हणून हे पृथ्वी तत्वाची ही जाणीव आहे की त्याच्यामध्ये हे अवतार तयार होऊ शकतात. आणि या अतिमानसातनं, या अधिमानसामधनं ही सर्व व्यवस्था तयार होते. आता या अधिमानसिक त्या जाणीवेमध्ये भगवान कृष्ण बोलतायत अर्जुनाशी. लक्षात घ्या की त्या विश्वातीतानी या सूर्याच्या माझ्या समोर ज्या दीपमाळा उभा केला या ब्रह्मांडामध्ये, त्याच्यावरती हे सर्व सूर्य प्राकट्य तेज स्वरूपामध्ये त्या विश्वातीतानी केलेलं आहे.
तेव्हा कृष्णाची जाणीव कशा विश्वस्वरूपामध्ये आली. म्हणजे आता कृष्ण स्वतःच स्वरूप सांगतोय, विश्वस्वरूप आहे त्याचं, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं स्वरूप आहे त्याचं. त्या भूमिकेतून तो काय म्हणतोय बघा, त्याने वैकुंठाहून विशाल असे माझ्याकरता मंदिर बांधून दिले, संपूर्ण ब्रह्मांड हे माझं मंदिर आहे असं ते म्हणताय. कृष्ण स्वतःच्या जाणीवेमध्ये गेले बघा आता, आणि हे मंदिर त्या विश्वातीताच्या जाणीवेतून माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. मी त्याचाच अंश म्हणा, मी आणि तो हे एकच स्वरूप आहे. या भूमिकेतनं ते म्हणतायत, माझ्याकरता मंदिर बांधून दिले, कौस्तुभ मण्याहून तेजस्वी मणांचे अलंकार मला त्याने समर्पण केले. काय नाही माझ्याकडे, कौस्तुभ मण्यापासून विष्णूच्या जाणीवेमध्ये कौस्तुभ मणी किती महत्वाचा आहे तुमच्या लक्षात येईल. म्हणून क्षीर समुद्रासारखी अनेक सुंदर दुधाची शय्यास्थाने दिली. बरोबर, त्याने कापूर, चंदन, अगरू अशा सुगंधी द्रव्यांचा मेरू पर्वत मला त्याने दिला. त्याने माझ्या दीपमाळेवर सूर्याची काळवात आपल्या हाताने लावली. काय आहे की नाही, केवढं स्वरूप प्रकट केलेलं आहे कृष्णाने, स्वतःच स्वरूप प्रकट केलेलं आहे. आणि हे त्यांनी मला दिलंय. म्हणजे कोण, विश्वातीत स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व त्या सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मानी मला हे सर्व प्रदान केलेलं आहे. म्हणूनच श्रीकृष्ण हे अबोध मनाच्या जाणीवेतून निर्माण झालेलं ईश्वराचं व्यक्तित्व लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचताना सुद्धा या जाणीवेतनं आपल्याला फिरता यायला पाहिजे. हा भावार्थ आहे, हा गुणार्थ आहे. या गुणार्थात सुद्धा हे दिलेलं नाही. हे मी तुम्हाला सांगतोय. एवढं ते सूक्ष्म आहे. आणि याच्यामुळे गरुडासारखी वाहने मला दिली, कल्पतरूंचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला त्याने समर्पण केले. म्हणून अमृतापेक्षाही सुरस पंचपक्वान्नाने ताटे भरून वाढली. सोन्याची चांदीच्या ताटातनं माझं सर्व राजा होता श्रीकृष्ण, लक्षात घ्या. आणि तरीही अशा व्यक्ती काय सांगतीये, असा भक्ताने अर्पिलेल्या थोड्याशा पाण्याने देखील संतुष्ट होतो. म्हणून त्या हृदयाची जाणीव किती महत्वाची आहे लक्षात ठेवा. काही तुम्ही त्याला स्वेटर घालू नका, याच्यातनं हलवू नका, काही हंड्या फोडू नका, काही करू नका. हृदय अर्पण बस, हृदयाची हंडी फोडून टाका. त्या चारी कप्प्यात उसळणार रक्त त्या परब्रह्माच्या जाणीवेतूनच जेव्हा फिरायला लागेल, तेव्हा ती हंडी संपूर्ण देहामध्ये प्रवाहित होणार आहे आणि संपूर्ण परब्रह्म स्वरूप आपल्यात स्थापित होणार आहे. ही ती त्याची जाणीव. त्याला काही लागत नाहीये, काहीही लागत नाही. जे लागतं ते फक्त या पृथ्वीवरती लागत असत, त्याला काही लागत नाही. केवढं भयंकर आहे बघा ना हे. अशी ज्ञानेश्वरी असू शकते हे मला सुद्धा कधी काय केलं अचंबित होऊन बसतो मी, की हे कसं काय भानगड ही सगळी आहे की नाही. जेव्हा तुम्ही अभ्यासाच्या जाणीवेतनं बघत असता तेव्हा नुसते काही शब्दार्थ समजू शकतील. मी नाही म्हणत नाही म्हणजे ते काही कमी लक्षण आहे असं काही नाहीये. म्हणजे सारस्वताच्या भूमिकेतनं पण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे खूप लोक आहेत, नाही असं नाही म्हणत आहे. परंतु ज्ञानेश्वरांनी असं का मांडलं, आणि हे त्यांनी सर्व समर्पण करून झालेल्या व्यक्तीला सांगतायत परत ते, अरे तू काय मला देणार. ही भूमिका आली ना त्याच्यामध्ये, तू तुझं हृदय फक्त मला दे, बाकी काही देऊ असं त्यांना म्हणायचं. एनिवे, हे सांगावे काय किरीटी, तुवाची देखील आपुल्या दिटी, मी सुदामाची आज सोडी गाठी पवयांसाठी. अर्जुना हे काय सांगायला पाहिजे, मी पोह्यासाठी सुदामाची पोटली सोडली, हे तू आपल्या दृष्टीनेच पाहिले आहेस. त्याच्या समोर घडलेली घटना आहे की नाही. अजूनही आपण त्याचा उच्चार करतो,
पै भक्ती आहे की मी जाणे. हा खूप सुंदर ज्ञानेश्वरी नित्यपाठ ज्यांना पाठ असेल त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ओवी आहे. तै भक्ती आहे की मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. किती सुंदर ओवी बघा. स्वामींनी इतक्या चपखल ओव्या बाहेर काढलेल्या आहेत ना, अत्यंत सुंदर ओव्या. स्वामी स्वरूपानंदांचा नित्यपाठ बघा, स्वामी विद्यानंदांचंही आहे, थोडा संकोच आहे, परंतु मूळ नित्यपाठामधल्या स्वामी स्वरूपानंदांनी ज्या ओव्या शोधून काढलेल्या आहेत त्या इतक्या चपखल आहेत की त्या ओव्या जरी नुसत्या रोज वाचल्या ना अख्खी ज्ञानेश्वरी अंगात भरल्याशिवाय राहणार नाही. लक्षात उद्या द्यायचे का आपण ज्ञानेश्वरी नित्यपाठ सगळ्यांना? छान आहे ना कल्पना, नाही का? काय ते आपण घेऊन येऊ, जाणारच होत आपण त्यांच्या तिथे, नाही का? देसाई बंधू आंबेवाल्यांकडे मिळेल, नाही का? 100 घेऊन येऊ, जाऊ देत आपल्याकडे सगळ्यांना नित्यपाठ वाटलं. खूप सुंदर आहे ना ते. आणि हे रोज म्हणा, तुमच्याकडे असे तर दुसऱ्याला द्या. मी मध्ये वाटल्या होत्या बऱ्याच, पण आता परत नवीन लोक असतात, परत ते लागतच राहते सारखे, आहे की नाही? त्या भूमिकेतनं खूप सुंदर आहे. पै भक्ती आहे की मी जाणे, ते तर साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. परंतु मी एक प्रेम पाहतो, ते पाहताना लहान थोर याचा विचार करीत नाही. वाटेल त्याच्या प्रेमाचा पाहुणा होतो, वाटेल त्याच्या. म्हणजे ते स्त्रिया असो, क्षुद्र असो, अंत्यजा असो, कोणीही असो, म्हणून जो भावाने मला जवळ घेतो त्यांचा मी पाहुणा असतो, असं त्यांना म्हणायचंय. आम्ही भावाचे पाहुणे. ये रपत्र पुष्प फळ, हे भजावया मिस केवळ. म्हणून हे फुलं पानं ही सर्व गोष्टी आहेत, हे एक निमित्त आहे. मिस केवळ म्हटलेलं आहे बरं का. वाचून आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व, म्हणून ही केवळ प्रेमाचे निमित्त आहे. या वाचून माझ्या प्राप्ती करता निस्सीम प्रेम भक्तीच उपयोगी आहे. निस्सीम प्रेम भक्ती. म्हणून या निस्सीम प्रेम भक्तीमध्ये अंतःकरणाच्या चारही जाणीवांचा फार मोठा संबंध आहे, लक्षात ठेवा. म्हणून मन, बुद्धी, चित्त आणि अहंकाराचं शून्यत्व ही ती प्रेम भक्तीची जाणीव आहे. याच्यामध्ये बुद्धी पण आली आहे, म्हणून ज्ञानयुक्त भक्तीला पण महत्व आहे, लक्षात घ्या. परमेश्वराचं स्वरूपही समजलं पाहिजे आणि त्याच्यातनं माझा अहंकार कमी व्हायला पाहिजे, थोरपण पर्रासाठी व्हायला पाहिजे. आणि त्या भूमिकेतनं माझी बुद्धी जेव्हा तयार होते त्या ईश्वराच्या जाणीवेतून, तेव्हा मी ते जे त्याला समर्पण करत असतो त्या समर्पणाला मी त्याच्या भावाचा पाहुणा असतो. भावाचा म्हणजे अंतःकरणातल्या भावाचा पाहुणा असतो, असं ते म्हणताय. म्हणून अर्जुना अवधारी, तू बुद्धी एकी सोपारी करी, तरी सहजे आपुल्या मनोबंधरी न विसंबे माते. म्हणून अर्जुना हे ऐक, तुला आपल्या एक बुद्धीत माझी सुलभ प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर चुकून देखील आपल्या मनोरूपी मंदिरात मला विसरू नकोस. मनोरूपी म्हणजे अंतःकरणाचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ईश्वराची स्थापना तू कर. आणि हे तुझ्या बुद्धीने तू कधीही विसरू नकोस की मी तुझ्या मनोमंदिरात असणारा ईश्वर परब्रह्म स्वरूप आहे आणि तो तू स्थापन करणं गरजेचं आहे. म्हणून ही साधना प्रत्येकाची आहे. प्रत्येकाला मंदिर दिलंय ना, कोणाला मंदिर नाही का असं आहे कोण? प्रत्येकाला मंदिर आहे, लक्षात घ्या. हा वरचा देह हे देऊळ आहे आणि त्याच्या आतमध्ये जे गाभाऱ्यातलं जे मनोमंदिर आहे त्याच्यामध्ये ईश्वराला स्थापन करावं लागेल. आपण केलं आहे का नाही हे बघा. कारण केलं असेल
तर बाह्य बदल होणारच आहे. कारण आपणच आपल्या आतल्या मंदिरातल्या देवाचं पूजन करता यायला पाहिजे. शेवटी त्या निर्गुणाच्या जाणीवेत कुठं ना कुठं तरी आपल्याला जाणं गरजेचंच पडतंय, लक्षात घ्या. म्हणून बुद्धीनी म्हटलंय. कारण बुद्धी काय आहे, पंच ज्ञानेंद्रियांकडनं येणारी जाणीव बहिर्मुख असल्यामुळे बुद्धी लागलीच फिरते. देव कुठे, मंदिरातला देव दिसला की तिथं धावतं ते. असा विचार येतो का आपल्या डोक्यामध्ये, अरे तो देव माझ्या हृदयात, असा विचार येत नाही. सद्गुरु समोर दिसले, त्यांचा फोटो दिसला की फोटो मध्ये दिसतील ते आपल्याला. पण आपण असं म्हणतो का, माझं हृदय सद्गुरु, असा भाव तयार होत नाही बघा. होत नाही ना, ती फॅक्ट आहे. साधना याच्यासाठी करावी लागणार आहे. बदल, परिवर्तन सर्व शब्द आहे ते याच्यासाठी आहे. आणि हे बुद्धीच्या माध्यमातून घडलं पाहिजे. नुसतं देवदेव देवदेव करून होणार आहे का? म्हणून तसं चालणार नाहीये. म्हणून बुद्धी, म्हणून शब्द सुद्धा किती चपकल आहेत बघा. हे ऐक असं म्हटलंय. ऐक अर्जुना, हे ऐक. आपण केव्हा म्हणतो हे माझं ऐक? मी काय म्हणतोय ते ऑर्डर तुला कळत नाहीये. बरोबर आहे ना? तेव्हा ऐक शब्द येणार आहे, त्याशिवाय ऐक शब्द येत नाही. म्हणून हा प्रत्येक शब्द आपण ही ज्ञानेश्वरी घेतो आहोत. या प्रत्येक, मला काय हे एक तासाभरात एक अध्याय संपून आपण 8 दिवसात ज्ञानेश्वरी संपू शकतो, तो विषय नाहीये फार मोठा. परंतु एक एक ओवीच्या जाणीवेत शिरल्याशिवाय आपण ज्ञानेश्वरांच्या हृदयात शिरू शकणार नाही. म्हणून त्या ओवीचं तितकंच महत्व आहे. म्हणून त्या जाणीवेत हे तू ऐक बाबा रे, हे तू माझं ऐक. कुठल्याही भावातले घ्या, एकतर ऑर्डर स्वरूपात घेऊ शकता किंवा एक प्रेमाचे वात्सल्यात घेऊ शकता. तर हे इथं प्रकट होतं शब्दांच्या मार्फत फक्त. परंतु इथं जे कृष्ण सांगतो आहे 9व्या अध्यायामध्ये, याच्यामध्ये वात्सल्याची जाणीव जास्त आहे. बाबा रे ऐक असं म्हणते. म्हणून अर्जुना, कारण एवढं सगळं सांगताय, स्वतःचं हृदय ओपन करून दाखवताय. आणि जी व्यक्ती आपलं हृदय ओपन करून दाखवती आहे ती परम प्रेम स्वरूप भगवंताची जाणीव आहे. बरोबर? आपण केव्हा आपलं हृदय ओपन करून दाखवतो कोणाला? जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या एका सामंजस्याच्या प्रेमाच्या जाणीवेत जेव्हा येतो, तेव्हा जेव्हा राग आलेला असतो तेव्हा ते काही प्रेमाचं बोलणं नसतं, लक्षात, ते समजावणं नसतं. परंतु इथं त्याचं परमप्रेम स्वरूप उघड दाखवतंय की अरे अर्जुना, तू हे ऐक की तुला आपल्या एक बुद्धीत माझी सुलभ प्राप्ती व्हावी असे वाटत असेल तर. म्हणून एका बुद्धीत आपल्याला जी बुद्धी दिली आहे ना, तिला विचारात्मक आणि विकारात्मक फरक आहे, हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर? आणि त्या बुद्धीला फाटे फुटतात हे आपल्याला ऐकून माहिती आहे. याने असं सांगितलं, तू इंजिनिअरिंगला जातो, इंजिनिअरिंग काय सध्या त्याला काय फारसा स्कोप नाहीये. दुसऱ्यांनी सांगितलं की अरे तू खरोखर MSc कर. तिसरा म्हणतो त्याच्यापेक्षा तू IIT कर ना. चौथा म्हणतो की अरे कशाला IIT वगैरे करतो, तू बेसिकली स्वतः समजून घे स्वतःला काय करायचंय ते. अगोदर डिप्लोमा कर आणि मग पुढे जा. काय 1 वर्ष जाईल तुझं वाया. किती फाटे फुटले ना एका बुद्धीला. तसं आहे अध्यात्मामध्ये. म्हणून तुमच्या बुद्धीला फाटे फुटून देऊ नका. कोणी सांगेल रामाचा जप कर, कोणी म्हणेल कृष्णाचा कर, कोणी सांगेल फलाना कर. ज्ञानेश्वरीमध्ये कुठलाच जप सांगितलेला नाही. व्हेरी क्लिअर. केवढं भारी आहे ना. ज्ञानेश्वर लिहिता आलं नसतं का की श्रीराम जय राम जय जय राम म्हणत जा म्हणून. तू फक्त नामामध्येच मला बघत जा, नाम रूपातच बघत जा. का नाही लिहिलं? समजून घेतलं पाहिजे का नाही लिहिलं.
आणि बाकीच्या संतांनी सांगितलं ते चुकीचं सांगितलं असंही मला म्हणायचं नाहीये, किंवा ज्ञानेश्वरांनाही तसं विधित नाहीये. कारण प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या जाणीवेतला आहे, म्हणून ते करावं लागतंय त्यांना. परंतु शेवटी या जाणीवेतच यावं लागणार आहे. तुम्ही जप करा, पूजा करा, काहीही करा, सोहम साधना करा, पण शेवटी यावं लागणार आहे या ज्ञानयुक्त बुद्धीच्या जाणीवेतच यावं लागणार आहे. मग जे थेट सांगितलेलं आहे ते का नाम हे करावं, बरोबर आहे ना. म्हणून थेट तत्वज्ञानाला हात घातला गेला पाहिजे. आणि हे कुठंतरी आपल्याला आपल्या जीवनात तोडता यायला पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे विरोध नाहीये कोणालाच, पण आपण जप जर 10 वर्ष करत असेल तर जपाच्या पुढे जाता यायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे जप. माझं मत आहे कुठेतरी ध्यानात शिरता यायला पाहिजे. ध्यानामधनं सुद्धा जाता जाता श्रवण मनन चिंतनाच्या जाणीवेत जाता यायला पाहिजे. श्रवण मनन चिंतनाच्या जाणीवेतून ज्ञानयुक्त जाणीवेतून परब्रह्माला सतत आठव करता यायला पाहिजे. हा ध्यानवर्ग आपण कशासाठी करतोय सर्व? हा सर्व उपद्याप त्यासाठी. ही वैयक्तिक जाणीव आहे. पूजा एक दिवस असा यायला पाहिजे की नाही देवा आज पूजा करणार नाही, मी फक्त तुझ्या आठवणीत मस्त राहून बघा ना, देव काय रागवणार आहे का? काय फरक पडत नाही देवाला, तुम्ही पूजा करा किंवा काय करा. आता मी काही दिवस जातो, बाहेर जातो, 10 दिवस इकडे 5 दिवस तिकडे, मग काय हनुमंताची पूजा करत येतो का इथे, परत अडकायचं नाही, पुढे जाता यायला पाहिजे. प्रत्येक जिथं अडकला तो संपला म्हणजे त्याचा विकास संपला असं म्हणायचं. संपला म्हणजे देहाने असणार आहे तो, पण विकास संपला. पण आउट ऑफ द बॉक्सच कायम जाता येणार. गुरुचं स्वरूपच तसं आहे, विशाल विशाल आणि विशाल. म्हणून त्या विशालत्वाच्या जाणीवेतनं सर्व सद्गुरु एक तत्व स्वरूपात एकत्रच असतात, एकच असतात. आपणच सांप्रदायिकतेच्या जाणीवेतून ते सर्व भिन्न भिन्न करून टाकलेलं आहे. ही आपली भूमिका आहे, अज्ञानयुक्त जाणीवेतून तयार झालेली भूमिका आहे. म्हणून या भूमिकेतनं आपल्याला पुढे जायचंय. तर ते काय म्हणतात बाबा, म्हणून बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपुल्या मनोमंदरी न विसंपे नाते. म्हणून त्या मंदिराला, आपल्या स्वच्या मंदिराला विसरूच नको. अहम आत्मा हे कधीच विसरू नये. इथपर्यंत येऊन पोहोचते. किती महत्वाचं आहे ना हे. 9वा अध्याय म्हणजे खरोखर गुह्य आहे, लक्षात घ्या. हे तत्वज्ञान सांगणं हे सुद्धा एक अवघड काम असते. ते समजायला सुद्धा जरा थोडासा बुद्धीला ताण पडतो ना. म्हणून सांगितलं, यत करोशी यत स्नासी यत जीव होशी ददासी यत पश्यसी कौंतेय यत कुरुष्व मदर्पणम. अर्जुना, तू जे जे करशील, जे जे भोगशील, जे जे अग्नीत हवन करशील, जे जे दुसऱ्याला देशील व जे जे तप करशील ते सर्व मला अर्पण कर. बघा, म्हणून आपण नेहमी म्हणतो की येणारा प्रत्येक क्षण ईश्वराने माझ्या समोर आणलेला आणि तो मी त्याच्या जाणीवेतनं भोगणार आहे. म्हणजे उद्या तुम्हाला चांगली परिस्थिती असेल, काहीच हरकत नाहीये, भोगा ती परिस्थिती, पण ईश्वराच्या जाणीवेतनं भोगा. हे ईश्वराने मला दिलेलं आहे. म्हणजे श्रीखंड खाऊ नका असं म्हणण्याचा भाग नाहीये. तुमच्याकडे गाड्या घोड्या असतील तर त्या तुम्ही वापरू नका असं म्हणण्याचा भाग नाहीये. परंतु त्यात कुठेतरी समर्पित वृत्तीतनं, म्हणजे उद्या गाडी नसली तरी आपलं ईश्वर स्मरण कमी व्हायला नको, किंवा ती रडगाणं सांगत बसायला नको. नाहीतर ते काय होतं, ती परिस्थितीत बदल झाला की रडगाणं सुरू होतं आपलं. म्हणजे काय, आपण इतके दिवस जे भोगलेलं आहे ते ईश्वराच्या जाणीवेतनं भोगलं का? नाही ना भोगले. सरळ सत्य आहे. त्यामुळे हा फरक पडतो. म्हणून दुःख असेल, कुठलेही त्रास असतील, हे भोगून आपलं संचित आहे ना ते रिकामं करत जा असं म्हटलं जातं.
आणि क्रियमान कर्म ते चांगलं ठेवा, म्हणजे परत संचितच तयार होणार नाही. हे ज्याला सूत्र कळलं, मला वाटतं परवा काहीतरी बोललो आपण ना, परवा ध्यान वर्गात सांगितलं का? मी ध्यान वर्गात सांगितलं, ध्यान वर्गात हा तुम्ही होता बरोबर, ध्यान वर्गात सांगितलं मी. म्हणून ते कर्म जे घडणार आहे ते संचितात परावरती इतकं मनोमंदिरामध्ये त्याची ईश्वराची जाणीव ठेवता यायला पाहिजे. आणि येणारा प्रत्येक क्षण आहे, तो प्रत्येक क्षण मी ईश्वरालाच समर्पण करतोय, त्याच्याच जाणीवेत राहतोय ना. म्हणजे उद्या आपण आज इथं छान बसलेलो, उद्या अजून समजा मोठा हॉल असेल आपला, काय जे असेल समजा, असं मिळालं सुदैवाने आपल्याला, तर त्याचं तिथेही याच जाणीवेतनं आपल्याला सगळं करता यायला पाहिजे. आणि त्यापेक्षा आणि त्यानंतर समजा त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आली, अगदी तुम्हाला दाटी वाटीने एका खोलीत बसण्याची वेळ आली, तरी सुद्धा या जाणीवेतनं आपल्याला त्याचा अभ्यास, त्याची भक्ती करता यायला पाहिजे. सांगण्याचा हेतू काय? येणारा प्रत्येक क्षण त्या जाणीवेतनं जेव्हा घालायला लागतो, तेव्हा ते काय म्हणतायत, जे जे काही व्यापार करशी, म्हणून अर्जुना तू जे जे काही व्यापार करशील, किंवा का भोग हन भोगिसी, अथवा यज्ञी यजिसी नाना विधी, किंवा जे काही भोग भोगशील अथवा नाना प्रकारचे यज्ञ करशील, ते सर्व गोष्ट. शेवटी काय होतं, प्रश्न प्रापंचिकांच्या दृष्टीने किंवा माणसाच्या दृष्टीने हा येतो की मी यातलं कसं काय करायचं, मग मी चांगले कपडे घालायचे नाहीत का? आला ना प्रश्न. उद्या मला समजा कुठनं विमानातनं जायची वेळ आली, तुम्ही विमानातनं जायचं नाही का? तरी सुद्धा मी काहीतरी उगाच पायी पायी चालत राहायचं का? तसं ते अपेक्षित नाहीये. म्हणून अंतरंगातल्या जाणीवेंना ते प्राप्त होत. पण सर्वसंग परित्याग करण्याची वृत्ती ही अंतरंगातली असणं गरजेचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही प्रत्यक्षात केला हरकत नाहीये करायला, सर्वसंग परित्याग करायला हरकत नाहीये, पण मी परित्याग केला आहे सर्वसंग आणि मग बाकीच्यांनी माझी काळजी घ्यायला पाहिजे, अशी जाणीव जर निर्माण झाली तर ती चुकीची. त्या भूमिकेतनं तो आपल्याला जमला पाहिजे. संन्यास मग संन्यास, मग एका ठिकाणी एक रात्र आली की दुसऱ्या ठिकाणी दुसरी रात, तिसऱ्या ठिकाणी तिसरी रात, एवढी वृत्ती तयार व्हायला. आणि त्या जाणीवेतनं परत परमेश्वर मिळेल का मिळणार नाही, कारण परमेश्वराला आठव करायला शारीरिक स्थिती पण चांगली लागणारच आहे ना. ती कितपत त्रास देणार आहे, कारण आपण इतके वर्ष का पद्धतीत जगत आलेलो आहोत, त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला ते झेपणार तरी आहे का, हा पण विचार आहे. म्हणून त्या सर्व भूमिकांचा विचार आपल्याला करता यायला पाहिजे. नातही पात्र विशेषी दाने का सेवका देसी जीवने तपादी हन साधने व्रते करसी, किंवा पात्र पाहून जे दान देशी, किंवा सेवक जनांना जे काही त्याच्या सेवेबद्दल मोबदला म्हणून वेतन देशील, नाना प्रकारची तपादी व्रते साधने करशील. म्हणून तू जे जे कर्म, आता यांचं कर्म वेगळं असणार आहे, यांचं कर्म वेगळं असणार आहे, यांचं जीवन वेगळं असणार आहे, त्यांचं प्रारब्ध वेगळं असणार आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारे क्षण वेगवेगळे आहेत ना. माझं जीवन आहे ते यांच्यासारखं थोडीच असणार आहे, कारण यांचं ते माझ्यासारखं थोडीच असणार आहे. यू कॅन्ट एक्सपेक्ट, असूच शकत नाही. एक्सपेक्टेशन तर बाजूलाच राहील, असूच शकत नाही. ही काळ्या दगडाची रेग आहे. हे जर सत्य आहे तर तू जे जे करशील तुझ्या जीवनामध्ये ते सर्व ते क्रियाजात आघवे, असं म्हणताय. ते क्रियाजात आघवे जैसे निपजेल स्वभाव, ते भावना करून करावे माझी अमोल. बघा आता हे अर्जुनाला कृष्णाने कुठल्या स्थितीत सांगितलं आहे हे समजून घ्या. एक तर रणांगणावर आहे, त्याच्या अगोदर हे सर्वस्व समर्पणाची जाणीव झाली आहे की नाही, लिंब लोणी वगैरे ते सर्व झालेलं आहे.
मग पत्रपुष्प फलं वगैरे तू वाहिलं तरी चालणार आहे. आणि एवढं सगळ्या याच्यामध्ये माझं एवढं विशाल आहे तर तू मला काय देऊ शकणार आहेस? हे मीच तयार केलेले तू मला अर्पण करणार आहेस. म्हणून हे सगळं करण्याच्या ऐवजी तुझ्या मनामध्ये तू भाव ठेव आणि तुझ्या मनोमंदिरामध्ये मला स्थापन कर. आणि हे केल्यानंतर तुझ्या जीवनात जे जे कर्म घडेल ते कुठलं जाणीवेत आलो आपण. एवढ्या मोठ्या विस्तारातनं आपलं हृदय तयार झालेलं असतं. तेव्हा त्या हृदयातनं जे स्वाभाविक कर्म बाहेर येणार आहे. म्हणून मद हृदयी सद्गुरू असेल तर माझ्या हृदयातनं येणाऱ्या हर एक जाणीवा कशा स्वरूपात असणार आहे? ते क्रियाजात आघवे. म्हणून ते सर्व क्रियाजात. मग तुमच्या घरी नोकर असतील त्यांना तुम्ही पगार देत असाल, तुमच्या घरात काही कोण दारापाशी आला त्याला तुम्ही काही देत असाल, तुमच्या मुलांशी व्यवहार करत असाल, तुमच्या बायकोशी व्यवहार करत असाल, तुमच्या सामाजिक याच्यात व्यवहार करत असाल, त्या प्रत्येक व्यवहारामध्ये ज्या क्रिया घडतात त्या सर्व मज हृदयी सद्गुरू या जाणीवेतून व्हायला पाहिजे. ही ती ज्ञानेश्वरांना म्हणण्याची मानसिकता आहे. म्हणून हा सर्व पाठीमागचा गोष्टी सर्व लक्षात घ्यायला पाहिजे. अर्जुनाला हे का सांगितलं? कारण त्याला याच्यानंतर लढायचं होतं. त्याच्या क्रिया ज्या घडणार होत्या पुढच्या त्या अवरोधाने कृष्ण बोलतोय परत. कारण त्या लढाईला त्याला उद्युक्त करायचंय. श्रीकृष्णाने त्याचं ध्येय सोडलेलं नाही अजून. त्याला अर्जुनाला त्याच्या हाताने त्याला लढायला लावायचं होतं आणि त्याच्या हृदयात कृष्णाला बसायचं होतं. हे गंभोरा बसलेला होता. म्हणून तू लढाई करतो आहेस असं समजूच नको, मीच लढाई करतो आहे. म्हणून हे क्रियाजात आघवे. जे जे घडणार आहे ते सर्व जैसे निपजेल स्वभावे. तुला वाटलं ना द्रोणाचार्यांना मारायचं, मारून टाक. तुला वाटलं ना यांना मारायचं, मारून टाक. कारण तुझ्या हृदयात मीच आहे ना आता. हे श्रीकृष्ण अर्जुनासाठी सांगितलेल्या घटना आहे त्या. पण आपल्या जीवनामध्ये, साधक जीवनामध्ये ज्या ज्या घटना आपल्या समोर येणार आहेत, कोणावरती रागवावं लागलं, कोणावरती प्रेम करावं लागलं, कुठलंही चांगलं खाणं खावं लागलं, कधी हॉटेलमध्ये जाऊन जेवावं लागलं, कधी कोणाबरोबर सुसंवाद करावा लागला, जे जे मी करीन ते माझं हृदयी सद्गुरू या जाणीवेतून करता यायला पाहिजे. पण नेमकं ही जाणीव आपल्यामध्ये सतत तयार होत नाही. हा प्रॉब्लेम. साधना करायची ती कशासाठी करायची? तर माझ्या हृदयामध्ये ते क्रियाजात आघवे जैसे निपजेल स्वभावे. कारण आता ज्या क्रिया स्वाभाविकपणे आपल्या मनात येतात, स्वाभाविकपणे या हे करावं ते करावं, इकडे जाऊयात, कंटाळा आला, जरा बाहेर फिरून, असं झालं, चला आता असं करू, उद्या तिकडे जायचंय, मात्र नको जायला. या सगळ्या क्रिया कशा आहेत? जीवात्म्याच्या जाणीवेतून तयार झालेल्या, देहबुद्धीच्या जाणीवेतून तयार झालेल्या क्रिया आहेत. त्या आत्मबुद्धीच्या जाणीवेतून झाल्या ना. मी सकाळपासून ते रात्रीपर्यंत किती वेळ ईश्वर चिंतनात होतो. प्रत्येकाने विचार करावा आपला आपला. मी सकाळी कुठे होतो, दुपारी काय करत होतो, याच्यामध्ये माझा आठव होता का देवाचा? मग त्या क्रिया झाल्या त्या कोणाच्या मार्फत झाल्या? क्रिया तर करून झाल्यात ना, त्या कोणाच्या मार्फत झाल्याय? त्या माझ्या देहबुद्धीच्या जाणीवेतून झाल्या. तिथं माझा मनामधला ईश्वर मी विसरूनच गेलेलो आहे. माझ्या मनोमंदिरामध्ये माझ्या अहंकाराची मूर्ती ती होऊन बसलेली आहे. तिथं कृष्ण हरवलेला आहे, हा महात्मा विसरून गेलेला आहे. ही ती भूमिका आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याची स्थापना करता यायला पाहिजे असं म्हटलंय. आणि ती बुद्धीने स्थापना करता यायला पाहिजे. म्हणून प्रत्येक क्षणाला ती जाणीव सतत टोचली लागली पाहिजे. आपण साडीला किंवा आपल्या शर्टाला गाठ मारून ठेवायला पाहिजे की नाही आता मी देवाला विसरणार नाही. विसरतोय ना आपण सांगतो.
म्हणून शर्ट असा अर्धवटच वरती ठेवायचं हातात आणि रस्त्याने चालायचं. का वाटले का चालताय? हो काय तुम्हाला माहित नाही, माझं गणित आहे तुम्हाला काय. जरा विरोधी होत तू ते असं आहे बघा, हे आहे असं. खूप सुंदर आहे ते. काय ते भक्तीचे स्वरूप आहेत ते. आता काय सांगायचं कोणाला, आहे की नाही. म्हणून ते भावना करोनी करावे माझ्या मोहरा, परी सर्वता आपुले जीवी केली याची से काहीच नरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. म्हणून पण आपल्या अंतःकरणात मी अमुक केले अशी कर्तृत्वाची किंचित देखील आठवण होणार नाही, अशी धुतल्याप्रमाणे सर्व कर्मे मला अर्पण कर. बाकी मग पान वाहू नको, फुलं वाहू नको, काही देऊ नको. मला जे दिलंय ते मी तुला दिलंय ते तू हो, पण या जाडी वेत नको. एवढंच. किती सुंदर आहे ना. एकदम भारी आहे. काय म्हणा तुम्ही. शुभाशुभ फले एवढं वाचतो आणि संपवतो आपण. शुभाशुभ फले रेवम मोक्षसे कर्मबंधने संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसी. पुण्य पाप रूप कर्माची सुख दुःख रूप जी फळे 30 कर्माची बंधने आहेत. त्या बंधनापासून अर्जुना तू मुक्त होशील. तू अशा रीतीने तुझे अंतःकरण योगयुक्त झाल्यामुळे तू मुक्त होऊन मला प्राप्त होशील. बघ किती छान मार्ग सांगितलाय नाही. कर्माचा मार्ग आहे हा, आणि कर्मापासून आपण कधीच आपण अभिन्नच असतो. कर्म करावंच लागणार. म्हणून ती जाणीव कशा स्वरूपात आत्म यायला पाहिजे, स्वाभाविक जाणीव यायला पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. तर या मोडवरती आपण थांबूयात आता. हरिओम हरिओम हरिओम.